गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. गोपीनाथ भगवान की जय. गौरांग महादेव की जय. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली एकनाथ महाराज की जय. ज्ञानोबा माऊली की जय. माऊली गुलाबराव महाराज की जय. बाबाजी चैतन्य महाराज की जय. माऊली तुकाराम महाराज की जय. श्रीरामचंद्र भगवान की जय. हनुमंत बा की जय. गजानन बा की जय. सोनाजी बा की जय. नमो पार्वती पते हर हर महादेव. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. गुरुवर्य रामचंद्र महाराज की जय. पूर्णा माता की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. श्री नरहरी माऊलीच्या कृपेनं 5 अध्याय झाले वर्णन. पुढचे चरित्र होईल संपूर्ण नरहरी बाबांच्या कृपेने. सुरू झाले गावोगावी आश्रम. जो वरी आहेत चंद्र सूर्य तो वरी तेथे भजन कीर्तन. अखंड चालेल भाविक हो. बाबांचे आश्रम कोणत्या ठिकाणी, जागा दिली किती कोणी. त्याचे वर्णन बाबाच्या कृपेने 6व्या अध्यायी होईल. घरीच शिकवून मास्तर झालाशे, शाळेत कशाला टाकले असते. मास्टरचा जरी असेल मुलगा, बैसावे लागते शाळेत. तैसे भजन होते घरी, परंतु अडथळे नाना परी. संत कृपा नाही ज्यांच्यावरी, भजनाची बुहारी करतात ते. बाबांनी जिथे केले भजन, भागवत कीर्तन व भोजन, तेथे तेथे झाले आश्रम. समर्थाच्या इच्छेने तेथे वाहतात भजन लहरी. गुप्त रूपे राहे श्रीहरी, सुगंधी फुलावर धावती भ्रमर. तैशीच पावर आश्रमाची. कोणी आश्रमाला शेत दिले, बाबांच्या नावे करून दिले. नोंदणी करून तलाठी ऑफिसले, बाबाजवळ दिली कागदपत्रे. काहींनी आश्रमाला जागा दिली, तेथे हरिपाठ भागवत कीर्तने केली. पुन्हा जागा परत घेतली, दुःख नाही बाबाला. काही असेही भाग्यवंत, त्यांच्या घरातील खोलीत. राहिले 7 दिवस, बाबांचा गादी पलंग असे तेथे. त्यात फक्त हरिपाठ भजनाचा वापर, पण खोली नाही बाबांच्या नावावर. असेही काही भक्त चतुर. या 6व्या अध्यायात 1986 सालात बाबा बोलले नामदेवबास, आम्हाला येणे आहे तुमच्या मयात. रस्ता बरा आहे का? बाबा सांगू का जीप गाडी, आम्ही घेऊन भक्त मंडळी. पिंपळखुट्याला येतो सकाळी, पायदळ जाऊ मयात. संत रूपे अवतरला, नाही कोणासी कळला. अरे बाबा येतात आपुल्या गावाला, उद्या सकाळी भाविक हो. 10 वाजता नरहरी बाबा आले, भजन करणारे संगतीले. गावातून मयात गेले, तेथे थांबले दिवसभर. असे काही गावे भाग्यवान, मिरवणुकीत फिरले उभ्यानं. काही गावात गाडीत बसून नरहरी बाबा शोभले. खीरपोळीचा कार्यक्रम, नंतर झाले उभ्याने भजन. हरिपाटलांची मीरा भाग्यवान, तेथेच भजनात पडलीसे. जेथे बाबांचे होते आसन, तेथे तो सुगंध महान. चिपोळ्या घेऊन केली या भजन, बाबांचे दर्शन होतसे. शेता आहे तुमची सुंदर, पण गावापासून आहे दूर. लहान लेकरांना वाटेल हुरहुर, नाहीतर आश्रम केला असता. नरहरी बाबांनी केली क्रांती, मुक्काम घेणाऱ्याला होच म्हणती. 3 तास उभ्याने कीर्तन करती, एकाच रात्री 2 जागी. बाबाजवळ नाही भीड, नांदुऱ्याजवळ दै गाव माटोळ. तेथे केला सोहळा फार, मुक्काम घेतला बाबाचा. गावाबाहेर जागा केली, बाबांनी ती तपासून पाहिली. तेथे त्यांना दिसून आली कुटाराने भुसी चौकडे. जेथे कीर्तनाची जागा, तेथे पांडुरंग उभा. जगाला त्याची काय किंमत सांगा, लग्नाची जागा कशी असते. मरणाऱ्याच्या उत्सवात 15 कांड्या, देवाच्या उत्सवात किती सांगा. बाबांनी कीर्तन केले बघा थोड्या अंतरावरून. बाबा म्हणाले सर्व लोकांना, पेन डायरी असेल तर लिहाना. यापुढे आमचा मुक्काम जाना, येथे पुन्हा होणे नाही. नांदुऱ्यातील श्री वसंतराव पंढरकर, त्यांचे शेत मलकापूर हायवे रोडवर. त्यांनी भोजने बाला घेऊन बरोबर, दानपत्र केले गुंठ्याचे. बाबांच्या नावावर करून आणले, बाबा समोर दोघे बसले. बाबांना ते वाचून दाखविले, बाबांनी मान्यता दिली त्यांना. बाबांनी सही केली सुंदर,
बाबा महाराज नरहरी धोंडूजी मांडवेकर सर्व भक्तांना घेऊन बरोबर जागा पाहण्यास निघाले. नाही उतरले गाडीच्या खाली, रोडवरून पाहे नरहरी माऊली. मोजमाप करती भुजने पटवारी, खुना पख्या जाहल्या. काट्या कचरा वेचून टाकला, साधा सोपा कंपाऊंड केला. शिवा हिवाळे व सुरडकर मामाला तेथे ठेवले सेवेत. सुशिलाबाई होती वरण्याला, पती मायबाप नव्हते तिला. त्यांचा स्वयंपाक करण्याला तिची केली नेमणूक. गुरुवारी कीर्तन झाल्यावर बाबा बोलले सर्व भक्तासमोर, पंढरकर बाने दिलेल्या जागेवर संस्था आम्ही उघडतो. गावोगावचे पोरा आणून त्यांना शिकवू भजन कीर्तन. हरिपाठ पावल्या गीता वाचन, प्रवचन कीर्तन करतील. भाविकांना खूप आनंद झाला. गोपालकृष्णाचा गजर केला. काही बहादर म्हणाले बाबाला, ऐसे काहीच करू नका. पोरं जमा करायचे काय काम, त्याचा खर्च करील कोण. नांदुऱ्यापासून आश्रम होतो दूर, हायवे खतरनाक असे हा. महागाईचा आहे काळ, पैसा नाही तुमच्या जवळ. आश्रम आहे तुमचे भरपूर, व्याप जास्त वाढवू नका. बाबा म्हणाले त्या जागेवर लोक नाही मावणार. गाड्या भरून अन्नधान्य भाविक देतील आणून. हे कार्य आहे समर्थाचे, नाही कौनाच्या मताचे. सेवाधारी घेऊन आवडीचे बाबा लागले कामाला. प्रथम टिनाचे शेड उभारले, साहेबराव पाटील होते सेवेले. बळीराम दांडे त्यांच्या मदतीले, पिंपळखुट्याचे दोघेही. गावोगावचे सेवाधारी येती, विहिरीचे काम भरती टाकती. कुणी बाबासाठी खोल्या बांधती, भगव्या पताकाचं फेर. श्री नरहरी माऊलीच्या कृपेनं बाबांच्या लिलेचे करतो वर्णन. बाबांना सद्गुरू मानून वैकुंठ धामात राहत होतो. सुशिला माझी धर्मपत्नी लीन झाली श्रीकृष्णचरणी. बाबांचे भागवत निमकवळा आश्रमी, ज्ञानगंगेच्या तीरावर. ही गोष्ट काही नाही नवीन, मृत्यू लोकाचा ऐसा नियम. कोणी लवकर कोणी उशिरा, मरतो मात्र नक्कीच. दोन मुले दोन होते तेव्हा फार लहान. छोटी भक्तमाला दान 9 महिन्याची असे ती. मन तेव्हा गडबड करे, रातोरात जावे वृंदावनाले. किंवा करावे दुसऱ्या विवाहाले, रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. अकस्मात वैकुंठ धाम आश्रमात बाबा आले दुपारी. काटेबा म्हणून मारली हाक, तेव्हा किती झाला हरिक. त्या क्षणाची आठवण येता देख, लागती धारा डोळ्याला. बाबा पाहती माझ्याकडे, माझे लक्ष जमिनीकडे. विचारांचे काहूर माजले होते माझ्या चित्तात. कधी पत्नीची आठवण, कधी वाटे नाही कृष्ण दर्शन. कधी वाटे धन्य आपण नरहरी बाबा भेटले. किती असो दाट अंधार, दिवा लावला की पडतो दूर. तैसेच झाले या वेळेला, बाबा बोलले गर्जूनी. तुमचे 2 पोरा आणि तुम्ही फक्त कपडे सोबत घेऊन गाडीत बैसावे जाऊनी, नांदुऱ्याला चलावे. जय जय नरहरिमा म्हणून गाडीत बैसलो तिघे जण. त्यांच्या भाऊबंधाचे छेदन, बडीची जाण करसी तू. भजनात ज्यांचे डोळे लागले, मनाभावाने बाबा उतरले. मनाभावाने बाबा आवडले, खरे संत खरे योगी येऊ लागले आश्रमात. प्रथम आले ज्ञानेश्वर काटे, स्वभावाने विनोदी मोठे. विष्णू त्यांचे बंधू धाकटे, स्वभावाने फार हट्टी. नंतर आले ज्ञानेश्वर, आडनाव त्यांचे पंढरकर. पूर्वजन्मीचा योगी साचार, बाबा सांगती आम्हासी. भालेगावचे एकनाथ दादा, चिंचीचा शेंडा आवडे सदा. त्यांचा सोबती होता मुकुंदा, कुंभेफळचा भक्त तो. ईश्वर आणि परमेश्वर, गुडकर बाईची तेलेकर. भगवंता मिरगे प्रकाश सावरकर, ललताचा भाऊ संतोष. नंतर आले रामेश्वर घरत, जणू दुसरा सुदामा शोभत. राजू मुंढेण्याराचा भक्त, प्रफुल गोरडे जळगावचा. नंतर आले सुखदेव मुंडे, किशोर भोजने गोपाल कोळपे. विजय विलास दोघे बंधू, स्वभावाने प्रेमळ. पैसा पैसा ज्याच्या चित्ती, त्याला नाही सुख शांती. पुढे भाविक मात्र डोलती, कीर्तनात बाबाच्या. निंबीचा दिलीप फार लहान, गणेश ड्रायव्हरचा तो प्राण. अनंता मनस्कार दनादन, भीती माहीत नाही त्याला. बाबांचा झाला शक्तिपात, गीतेचे 18 अध्याय मुखोतगत. मोठे मोठे ज्ञानी पंडित, पाहुणी मनात दचकले. पुसे बंधू लोहारीचे, बाबांच्या फार आवडीचे. घनश्याम राधेश्याम नाव त्यांचे, अकोट तालुक्यातून आलेसे. सोपान वापधाने व जनार्दन, निमकवड्याचे दोघे जण. चिखलीचा दिनकर भगवान गायगोड, विठ्ठल धांडे भाविक. कीर्तन प्रवचन करणे, गीता हरिपाठ काकडा घेणे. मृदंग वाजविणे पावल्या खेळणे, विद्यार्थी झाले हुशार.
नाही गेले ड्रायव्हिंग शाळेत, बाबा त्यांना गाडी शिकवित. ड्रायव्हर करून लायसन्स सहित 13 जण घरी पाठविले. खऱ्या संताचे कार्य नाही कुणाच्याने अडत. दुसरे सेवाधारी भक्त आले आश्रमात बाबाच्या. प्रदीप बाठे सगोड्याचा, पुत्र पुरुषोत्तम पाटलाचा, भागवत मोरखडे कुंभेपडचा, सुभद्राबाईचा उखरडा, रोहण्यावरून गोपाला आला, दामोदर मिरगे ड्रायव्हर केला, सगोड्याचा गणेश रेखाटे, खरकुंडीचा झालटे दिलीप. गावोगावी आश्रम झाले, मोटार गाड्या गाई वासरे, जय नरहरी माग जर चाले, स्त्री पुरुष नास्ती कीर्तनात. भारताची राजधानी दिल्लीत जाऊन मोठ्या मंत्राचे उघडले कान. 3 भंगात लिहिले राजकारण, भारतावर प्रेम बाबाचे. हरिभाऊ लोणागरे कठोऱ्याचे, बळीराम पाटील पिंपळ फुट्याचे, दोघेही बाबाच्या आवडीचे. स्वयंपाक करते सप्ताहाचा, खोलीत श्री नरहरी बाबांच्या, सामानासाठी एरझारा चालती त्यांच्या. स्वयंपाकाचा समाचार बाबांना सांगते क्षणोक्षणी. ही गोष्ट काहींना खटकली, त्यांनी दोघांची निंदा सुरू केली. हे 2 चटकेल मामुजी जाऊन नगद माल खातात हे. एकादशीचा होता दिवस, भागवत सप्ताह नांदुरा आश्रमात. त्यांनी हा समाचार ऐकताच दोघेही राहिले उपवासी. आपणास आहे बाबाची नवाई, सेवा मात्र सोडायची नाही. आजपासून आश्रमात खायचे नाही, शपथ घेतली दोघांनी. भागवतातील एकादशीचे कीर्तन असंख्यात आले भक्तगण. हरिपाठ पावल्या झाल्यावर बाबांनी बोलविले दोघांशी. बाबांच्या खोलीत समोर बैसविले. ललताबाईस बाबा बोलले, 2 पात्रावर आणा फराळ, आंबेही ठेवा त्यामध्ये. अंतरी आम्ही श्री नरहरी माऊली, एकांती त्यांना काय बोलली. कोणी काही बी म्हणोबा तुम्हाले, पण आश्रम आहे समर्थाचा. दोघेही करते फराळ, जय नरहरी मामनात विचार. 2 आंबे उरले पात्रावर, खाण्याचे काही जमेना. बाबा समोर करणे काम, बाबा समोर करणे कीर्तन. कसाही असो पहिलवान, थरथरी सुटे तयाला. जेवताना उष्टे ठेवले, ते अन्न ज्याने सेवन केले, पहिल्याचे पुण्य त्याला भेटले. कुत्रा असो वा मांजर, जेवताना डाव्या हाताचा स्पर्श, बाबांनी नाही केला अन्नास. नियम होते दोघांना माहीत, समर्थ नरहरी बाबाचे. आंबे उरले होते 2 नरहरी बाबांची नजर चुकून. ते खिशात घेतले टाकून, हसत हसत बाहेर आले. श्री नरहरी बाबांनी पंढरी क्षेत्रात, विठुरायाच्या दरबारात, भागवत करावे आले मनात. भक्तांना त्यांनी कळविले, विठोबा भाविकांचा श्रीकृष्ण, विठोबा भाविकांचा पंचप्राण. त्यातही बाबांची अमृतवाणी पंढरी क्षेत्रात ऐकावी. 25 ट्रक तयार झाले, भाविकांनी ते पूर्ण भरले. बाबांच्या 2 गाड्या संगतीले, काय तो आनंद वर्णावा. खेरडेकरांच्या मठात मुक्काम, रात्रंदिवस भजन कीर्तन. जय नरहरिमाच्या गजराने पंढरी क्षेत्र दुमदुमले. जाणे येणे घरापासून, कमी पैशात व्यवस्था छान. मुले स्त्रिया म्हातारे करती भजन, चंद्रभागेच्या तीरावरी. आश्रमाच्या गावातील भक्त इतरही आले भाग्यवंत. विठुराया आला हसत नाचत, कीर्तनात बाबांच्या. वारकरी संप्रदायांचे आचार्य, मठाधिपती कीर्तनकार. वेदांत केसरी ज्ञानसागर, सर्वांनी भागवत ऐकले. सगुण निर्गुण तत्वज्ञान, साधन चातुर्याचे लक्षण. चिदविलास आणि पंढरी मैमान, अमृतवाणी बाबांची. कृष्ण लीलेचे अद्भुत वर्णन, ऐकोनी सर्व डोला वितीमान. काही पंडितांनी ऐकले चोरून, चूक काही सापडेना. स्त्री पुरुष होतात विदेही, हे मात्र आम्हा कळत नाही. बाबा समोर एकही आला नाही, प्रश्न करण्या बाबाला. ऐकोनी बाबाची अमृतवाणी, परिणाम झाला भाविकांच्या मनी. चिपोड्या खरेदी केल्या सर्वांनी, गोपीचंदन घेतले. काहींनी घेतले धार्मिक ग्रंथ, तुळशी माळा बुक्या अष्टगंध. प्रसाद घेऊन आपापल्या ट्रकात, जाऊन बसले प्रेमाने. तरीही पैसे शिल्लक राहिले, बांगड्या पुंग्या घेतल्या नाताईले. चहा पाजला साधू संताईले, करता हरता विठोबा. बाबांचे लक्ष सर्वांकडे, गाडी फिरे चोहीकडे. पांढऱ्या गाडीवर रंगीत फुले, पडणाऱ्यांनी ठेवले. सर्व ट्रक भरून चालले, एका ट्रकचे चंद्रभागेत राहिले. वर्णा व भालेगावचे केशव भोरे. गाडीवाल्या श्री नरहरी बाबांनी पंढरी क्षेत्रात, विठुरायाच्या दरबारात. भागवत करावे आले मनात, भक्तांना त्यांनी कळविले. विठोबा भाविकांचा श्रीकृष्ण, विठोबा भाविकांचा पंचप्राण. त्यातही बाबांची अमृतवाणी पंढरी क्षेत्रात ऐकावी. 25 ट्रक तयार झाले, भाविकांनी ते पूर्ण भरले. बाबांच्या 2 गाड्या संगतीले, काय तो आनंद वर्णावा. खेरडेकरांच्या मठात मुक्काम,
रात्रंदिवस भजन कीर्तन जय नरहरिमाच्या गजराने पंढरी क्षेत्र दुमदुमले. जाणे येणे घरापासून कमी पैशात व्यवस्था छान. मुले स्त्रिया म्हातारे करती भजन चंद्रभागेच्या तीरावरी. आश्रमाच्या गावातील भक्त इतरही आले भाग्यवंत. विठुराया आला हसत नाचत कीर्तनात बाबांच्या. वारकरी संप्रदायांचे आचार्य मठाधिपती कीर्तनकार. वेदांत केसरी ज्ञानसागर सर्वांनी भागवत ऐकले. सगुण निर्गुण तत्वज्ञान साधन चतुष्ट्याचे लक्षण. चितविलासा आणि पंढरी महिमान अमृतवाणी बाबांची. कृष्ण लीलेचे अद्भुत वर्णन ऐकुनी सर्व डोला विद्यमान. काही पंडितांनी ऐकले चोरून चूक काही सापडेना. स्त्री पुरुष होतात विदेही हे मात्र आम्हा कळत नाही. बाबा समोर एकही आला नाही प्रश्न करण्या बाबाला. ऐकोनी बाबाची अमृतवाणी परिणाम झाला भाविकांच्या मनी. चिपोड्या खरेदी केल्या सर्वांनी गोपीचंदन घेतले. काहींनी घेतले धार्मिक ग्रंथ तुळशी माळ बुक्का अष्टगंध. प्रसाद घेऊन आपापल्या ट्रकात जाऊन बसले प्रेमाने. तरीही पैसे शिल्लक राहिले बांगड्या पुंग्या घेतल्या नाताईले. चहा पाजला साधू संताईले करता हरता विठोबा. बाबांचे लक्ष सर्वांकडे गाडी फिरे चोहीकडे. पांढऱ्या गाडीवर रंगीत फुले पडणाऱ्यांनी ठेवले. सर्व ट्रक भरून चालले एका ट्रकचे चंद्रभागेत राहिले. वरणा व भालेगावचे केशव भोरे गाडीवाल्याशी बोलती. तो म्हणे माझा ट्रक बिघडला. भोरे निघाले दुसरा पाहण्याला. एका गृहस्थाने समाचार घेतला. तो म्हणे ट्रक घेऊन जा. आम्ही पाहिले बाबांच्या वैभवा. संत सेवेचा लाभ मज द्यावा. योग्य भाडे ड्रायव्हर जवळ देऊन लवकर करावा वापस. भोरे बाला झाला हरिक म्हणे नरहरी बाबा खरे संत. गाडी येताच चंद्रभागेत भाविक भराभर बैसले. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल गजर केला पंचम्यावर. चंद्रभागेला आनंदाचा पुर आला बाबांच्या कृपेने. रात्री 2 वाजताच्या समयास ट्रक उभा केला वरणा आश्रमात. ड्रायव्हर सह सर्व भक्त आश्रमात झोपले. सकाळी ड्रायव्हरने नेम केला. स्नान करून चहा घेतला. नमस्कार केला बाबाच्या फोटोला. तुळशीला पाणी घातले. ड्रायव्हर गोळकर बाईशी बोलला. पान पाहिजे आम्हाला. बाई म्हणे आम्ही आश्रमवासी पान डोळ्याने दिसत नाही. कांदे वांगे तंबाखू लसण याचे आमचे आहे भांडण. ड्रायव्हर म्हणे तुम्ही संत असून खोटे भाषण का करिता. ते पहा टोपल्यात पान. बाईने दिले ड्रायव्हर लागून. भोरे म्हणाले खामगावपर्यंत तुमच्या सोबत येतो मी. खामगावात दोघे आले. पूर्ण पैसे ड्रायव्हरला दिले. केशव भोरे त्यांना बोलले चला आपण चहा घेऊ. ड्रायव्हर म्हणाले नाही चालत मला. आश्रमात पितांना पाहिले तुम्हाला. आता तर प्यावेच लागेल मला. चहा प्याले दोघेही. भोरे पानाचा विडा घेऊन आले. ड्रायव्हर विठोबाच्या रूपात पाहिला. तसेच पडत निघाले नांदुऱ्याला. तेवढ्या ट्रक गुप्त झाला. भोरे घाबरून बाबा पुढे बसले. वृत्तांत सारे कथन केले. नरहरी बाबा खूप हसले. समर्थाचे हे कार्य असे. माझा नरहरी माय बाप भजनासाठी झाला ट्रक चालक. इकडे आसनावर मनुष्य रूपात नांदुऱ्यात दिसत असे. आंबोडा गाव नांदुऱ्या शेजारी. तेथील विठ्ठला आजी म्हातारी भजन करीत पायदळ चालली. मलकापूर रोडने आश्रमात टाळ्या वाजवीत रस्त्याने चाले. बाबांचे रूप ध्यानात आले. नबुबाई तिला सांभाळे. तिलाही जाणे आश्रमात. नांदुरा स्टेट बँकेजवळ लोक जमले होते पुष्कळ. त्यांनी नबुबाई जवळ प्रश्न केला प्रेमाने. ही म्हातारी का डोलते मनासीच भाषण का करते. बाबा बाबा कुणाला म्हणते याचे रहस्य सांगावे. नबुबाई साधी भोळी त्या लोकांना सांगत बसली. अरे नरहरी माऊली नांदुऱ्यात अवतरली. त्यांच्या कृपेने होते हे. आयुष्यात कधी न पाहिले याचे नवल लोकांशी वाटले. नबुबाईने आश्रमात आणले विठ्ठलाजीला सुकृप. बाबांना आलिंगन दिले. दोघींनी डोळे उघडले. भक्त हसले बाबाही हसले. काय तो आनंद वर्णावा. बाबांच्या हसण्यात जादू होती. हजारोंना त्याची आली प्रचिती. शब्दाने वर्णन करू कशी प्रयत्न करतो थोडासा. नबुबाई मोठी भाग्यवान सर्व वृत्तांत केला कथन. बाबा नाही झाले प्रसन्न. रागावून बोलले तियेशी. बाबा म्हणाले नबुबाईला हा तुवा फार अडाणीपणा केला. चैतन्य महाप्रभू करती भजनाला. वाघ हत्ती नाचती. हरणी लांडगे एकत्र येऊन श्रीकृष्णाचे करती भजन. परंतु त्यांनी असे काम चुकूनही केले नाही. भजन करणाऱ्याने भजनच करावे
अपवाद आले तरी स्वस्थ बसावे, निंदा कीर्ती भागवत समजावे, याला भजन म्हणतात. नामजप असावा गुप्त, कामना नसावे चित्तात, रिद्धी सिद्धीची नाही आस, यालाच भजन म्हणावे. बाबांचे चरित्र अलौकिक, श्रद्धा व भजनाने करते देख. तुळसाईने जे सांगितले वृत्त, बाबांच्या कृपेने वर्णितो. बाबांच्या मालकीचे तिने एकर शेत, होते आश्रमाच्या दक्षिणेस. ते विकले सुखदेव सपकाळ्यास, भालेगावचे ते रहिवाशी. विहिरीजवळ कडुलिंबाचे झाड, ते कधीच नाही तोडणार. ऐसे वचन घेतल्यावर शेत विकले तयांना. त्या लिंबाखाली होता दगड, 2-3 क्विंटलचा अवघड. तो आणला आश्रमात सत्वर, श्री संत नरहरी बाबांनी. त्याला घालती मंगल स्नान, खीरपुरीचा नैवेद्य संपूर्ण. बाबा तेथे करती भजन, समाचार घेती तयांचा. आजही तो भाग्यवंत पाशान, भाविक पाहती डोळ्यानं. जामनाच्या वृक्षातळी त्याचे स्थान, भालेगावच्या आश्रमी. श्री नरहरी माऊलीच्या कृपेनं 6वा अध्याय झाला वर्णन. भारत माता झाली धन्य धन्य, जय नरहरी मा मंत्राने. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय.